संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्वशांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना मंगलाशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेसनेला सुरुवात। उपस्थितांनो, 37 बोधिपाक्षीय धम्माचा अभ्यास सदरील वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण करीत आहोत आणि या 37 बोधिपाक्षीय धम्मातील 7वं प्रकरण सध्या आपण या ठिकाणी घेतलेलं आहे। या 7व्या प्रकरणापैकी म्हणजे जे 7वं प्रकरण आहे ज्याला आर्य अष्टांगिक मार्ग असं म्हटलेलं आहे। या आर्य अष्टांगिक मार्गामध्ये भगवान बुद्धांनी 8 तत्वांचा उपदेश केलेला आहे। सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी, या 8 तत्वांनी बनलेला सर्वोत्तम असा हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे, निब्बाण प्राप्तीचा मार्ग आहे, सुखी जीवनाचा मार्ग आहे, ज्याला भगवान बुद्धांनी मध्यम मार्ग सुद्धा म्हटलेला आहे। याच दुःखमुक्तीच्या मार्गाचा म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्गाचा अभ्यास सध्या आपण या प्रवचन मालिकेच्या अंतर्गत करीत आहोत। आतापर्यंत आपण 4 तत्वांचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे। सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा आणि सम्यक कर्मांत, या 4 तत्वांना समजून घेण्याचा आपण आतापर्यंत प्रयत्न केला। आजच्या प्रवचनामध्ये आपण याच आर्य अष्टांगिक मार्गातील जे 5वं तत्व आहे की ज्याला भगवान बुद्धाने म्हटलेलं आहे सम्मा आजीवो, पालीमध्ये सम्मा आजीवो, ज्याचा मराठीमध्ये अर्थ होतो सम्यक आजीविका। सम्यक आजीविका हे 5व्या क्रमांकाचं तत्व भगवान बुद्धांनी या आर्य अष्टांगिक मार्गामध्ये शिकवलेलं आहे। सम्यक आजीविका हे तत्व सुद्धा इतर सर्व तत्वांप्रमाणे अतिशय महत्त्वाचं आहे। किंबहुना जसं आपण पाहतो की मी म्हणजे अगोदर पण हे सेंटेन्स पुन्हा पुन्हा बोललेलो आहे की हे जे तत्व आहेत हे तत्व ज्याप्रमाणे तुमच्यासारख्या गृहस्थ लोकांकरिता, पारिवारिक लोकांकरिता अत्यंत महत्त्वाची आहेत, लाभदायी आहे। जसं गृहस्थ लोकांकरिता लाभदायी आहेत तसंच गृहत्यागी जी लोक आहेत, जसे आमच्यासारखे जे गृहत्यागी आहेत किंवा जे ब्रह्मचारी आहेत, अशांसाठी सुद्धा हे तत्व लाभदायी आहे। एवढंच काय तर एका बोधिसत्वाला बुद्ध बनण्यासाठी सुद्धा याच
आर्य अष्टांगिक मार्गाची भावना करावी लागते, चिंतन करावं लागतं, त्याला वाढवावं लागतं. यावरून तुमच्या लक्षात येईल की हे आर्य अष्टांगिक मार्ग किती महत्त्वाचे आहेत. पण आज जे तत्व आपण पाहत आहोत सम्यक आजीविका, हे तत्व सर्वांसाठी महत्त्वाचं आहेच, पण संसारिक लोकांसाठी जास्त महत्त्वाचं आहे. कारण या सम्यक आजीविकेचा अर्थ होतो योग्य म्हणजे कुशल आजीविका असणे, कुशल आजीविका, चांगली आजीविका असणे. आजीविका म्हणजे काय? आजीविका म्हणजे जीवन जगण्यासाठी जे काही आपण कर्म करतो, काम करतो, कार्य करतो, त्याला म्हणतात आजीविका. जीवन जगण्यासाठी म्हणजे जसं उदाहरणार्थ जीवन जगण्यासाठी आपल्याला काय काय पाहिजे? जीवन जगण्यासाठी आपल्याला अन्न पाहिजे ना, म्हणजे भूक लागते ना आपल्याला अन्न पाहिजे. तर अन्न प्राप्त करण्यासाठी माणूस मेहनत करतो, कष्ट करतो, पैसा कमवतो वगैरे, आपली आजीविका पूर्ण करतो. किंवा पाणी महत्त्वाचं आहे जीवन जगण्यासाठी, तर पाणीसुद्धा आपल्याला प्राप्त करावं लागते ना, सहज थोडी पाणी मिळते आपल्याला, आहे की नाही? कुठून तरी आपल्याला पाणी भरावं लागेल, आणावं लागेल, तेव्हाच आपली तहान भागवता येईल ना. त्यासाठी आपण आपली आजीविका पूर्ण करतो. किंवा आपल्याला समाजामध्ये राहायचं आहे तर आपल्याला कपडेसुद्धा पाहिजे, चांगल्या प्रकारचे कपडे आपण परिधान करतो, तर कपडेसुद्धा आपल्या आजीविकेकरिता महत्त्वाचे आहेत. सोबतच काय, राहण्यासाठी घर पाहिजे, बरोबर ना? राहण्यासाठी आपलं घर पाहिजे, तर घरसुद्धा ही आपली एक आजीविका आहे. म्हणजे एकंदरीत आपल्याला सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी किंवा हे जीवन जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी आपण जे काही कार्य करतो, काम करतो, त्याला म्हटलेलं आहे आजीविका, सम्यक आजीविका. काय आहे ते आपण पुढे बघू. याला आजीविका असं म्हटलेलं आहे. ते तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे ना, आहे की नाही? कारण तुम्ही संसारिक लोक आहात. तुम्हाला अन्न, वस्त्र, घर, तुमची औषधी, तुमचं बाकी सगळ्या भौतिक गरजा, ह्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी, तुमची आजीविका पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पैसा पाहिजे, बरोबर आहे ना? सगळं फ्रीमध्ये थोडी मिळेल, पैसा पाहिजे ना. आणि पैसा कुठून येतो? पाऊस तर पडत नाही पैशाचा, झाडाला पण पैसे लागलेले नाही आहेत, बरोबर आहे ना? आणि लॉटरी तर जिंदगीत कधी लागणार नाही, कधीच लागत नाही बघा, ते कधीच लागत नाही. पैसा येईल कुठून? मग हा पैसा कुठून येतो? त्यासाठी माणूस मेहनत करतो, कष्ट करतो, आहे की नाही? आणि तेव्हा जाऊन मेहनतीचा, कष्टाचा पैसा त्याला प्राप्त होतो. आणि मग त्या पैशाचा सदुपयोग करून तो व्यक्ती आपली आजीविका पूर्ण करत असतो. आपले अन्न, वस्त्र, निवारा, औषध, पाणी, ह्या सगळ्या गरजा पूर्ण करतो पैशामुळं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुमच्यासारख्या म्हणजे जे संसारिक लोक आहेत त्यांच्यासाठी हे जे तत्व आहे हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे बघा, सर्वाधिक महत्त्वाचं आहे, सर्वात जास्त महत्त्वाचं आहे संसारिक लोकांसाठी. बघा आता आम्ही तर गृहत्यागी आहोत, म्हणजे आमच्या गरजा फार कमी आहेत. कारण समाजाकडून अन्न मिळते तेवढी आमची गरज भागून जाते, राहण्यासाठी विहार आहे गरज भागून जाते, वस्त्रदान मिळतात गरज भागून जाते. पण याचा अर्थ असा नाही बरं आजीविका आम्हाला पण महत्त्वाची नाही आहे. आजीविका सर्वांसाठी महत्त्वाची आहे. कारण त्याच्यामध्ये पण काही लोक चुकीचं आचरण करतात, चुकीच्या मार्गाने जाऊन आपलं पोट भरतात, चुकीच्या मार्गाने जाऊन आपलं जीवनयापन करतात, आजीविका करतात. तर भगवान बुद्धांनी अशांचा निषेध केलेला आहे. हे सगळं आपण समजून घेणार आहोत. आजीविका काय आहे हे आपल्याला अगोदर समजून घेतलं पाहिजे. समाजामध्ये असे पण काही लोक आहेत की जी लोक चुकीच्या मार्गाने आपलं पोट भरतात. मेहनत करायचा कंटाळा येतो, मेहनत करायची नाही, आम्हाला कष्ट करायचं नाही, आम्हाला पैसाचं पाहिजे, जास्त पैसा पाहिजे, पण आम्ही मेहनत करणार नाही, कष्ट करणार नाही, इमानदारी तर कधीच नाही. चुकीच्या मार्गाने जाऊन ते पैसे कमवतात, आपली आजीविका पूर्ण करतात. समाजामध्ये असे काही लोक आहेत, जसं बघा काही लोक चोरी करतात ना. रोज पेपरमध्ये बातमी येते, याचं घर फोडलं, त्याचं घर फोडलं, हे बँक लुटली, ते ATM फोडलं. असे पण काही अकुशल तत्व, असामाजिक तत्व असणारे लोक आहेत, चोरी करतात, चोरीच्या मार्गाने आपली आजीविका पूर्ण करतात. आहेत ना असे लोक, चोरीच्या मार्गाने आपली आजीविका पूर्ण करतात.
काही जण लोकांना फसवतात, लोकांना लुबाडतात बघा, गोड गोड बोलून, किंवा याला म्हणतात ना केसानं गळा कापणं, अशी म्हण आहे बघा. गोड गोड बोलून फसवतात बघा लोक, लुबाडतात लोक, याला लुबाडणं म्हणतात, फसवणे म्हणतात. असे पण काही लोक अकुशल मार्गाने पैसा कमवतात, आपली आजीविका पूर्ण करतात. म्हणजे चोरी मार्गाने फसवून, लुबाडून, किंवा कधी कधी काही ठिकाणी बघा, म्हणजे लोक आजीविका कशी करतात याचे उदाहरणं भगवान बुद्धांनी सांगितलेले आहेत. काही जण नशिली पदार्थाचा व्यवसाय करतात, आहे ना, करतात ना, मद्य विक्री करतात, दारूची विक्री करतात, नशा येणाऱ्या पदार्थांची विक्री करतात, आहे की नाही, नशिल्या पदार्थांची विक्री करतात. हे सुद्धा अकुशल आहे. म्हणजे स्वतः तर नशा करायची, स्वतः मद्यपान करायचं, पण दुसऱ्यांना पण त्या अकुशल मार्गामध्ये ओढायचं, दुसऱ्यांना पण. तर लोक बघा, म्हणजे एवढे याच्यामध्ये गर्द झालेले आहेत, स्वतःचा म्हणजे तो अकुशल मार्ग आहे हे तर त्यांना समजत नाही. सकाळचे 5 वाजले की अगोदर जाऊन लाईन लावतात बघा. आम्ही काही वर्ष झोपडपट्टी एरियामध्ये होतो, तिकडे गारखेडा परिसरमध्ये, आम्हाला माहीत आहे. आमच्या गल्ली 2-4 गल्ली सोडली की तिसऱ्या गल्लीमध्येच सुरू होतं बघा विक्री. सकाळचे 5 वाजले की लोक तिथे लाईन लावायचे दारू पिण्यासाठी. सकाळचे 5 वाजले की म्हणजे लोकांचा दिवसच सुरू होतो मद्यपानाने, नशापानाने, आणि दिवसभर लोक नशेमध्ये राहतात, दिवसभर लोक नशेमध्ये राहतात बघा. नशा केली नाही तर जीवनच जगता येत नाही म्हणतात. नशा पाहिजेच म्हणतात, तंबाखूची नशा असो की दारूची नशा असो, कोणतीही नशा असो, नशेमध्ये लोक गर्द झालेले आहेत. त्यांची आजीविका कशी आहे बघा, स्वतः नशा करतात, लोकांना नशा विकतात, मद्य विकतात, नशिली पदार्थ विकतात. ते मद्य विक्री करणं सुद्धा अकुशल आजीविका आहे, चांगली आजीविका नाही आहे. व काही जण तर विष विकतात, जहर, पॉइझन, विष सुद्धा विकतात. म्हणजे बुद्ध काळामध्ये म्हणजे असे काही लोक होते, आजही आहेत बघा, विष. आता दारू हे एक प्रकारची विषच आहे, एवढं की ते हळूहळू मारते, आणि विष जे आहे झटकीपट कार्यक्रम उरकून जाते, असं आहे. पण विष आहे ना, ते विष आहे. आणि विष करणारे म्हणजे विष विक्रीचाही व्यवसाय करणारे लोक समाजामध्ये आहेत बघा. याला सुद्धा भगवान बुद्ध चांगली आजीविका म्हणत नाही, ही अकुशल आजीविका आहे, ही चुकीची आजीविका आहे, विष विक्री करणे. काही जण शस्त्रांची विक्री करतात, व्यवसाय, म्हणजे त्यांची आजीविका काय आहे, शस्त्र विकणे. शस्त्र विकतात बघा, लोकांना मारण्यासाठी शस्त्र आहेत, लोकांचा जीव घेण्यासाठी शस्त्र आहेत. अशा शस्त्रांचा व्यापार आजही समाजामध्ये काही लोक करतात. चुकीचं आहे ना हे, शस्त्रांचा व्यापार करणं. शस्त्र असावेत, शस्त्र हे असावेत कोणाकडे, जे आपले रक्षक आहेत, म्हणजे पोलीस, सैनिक, आर्मी, यांच्याकडे आहेत ना शस्त्र. पण आपण स्वतःचा खुन्नस काढण्यासाठी, द्वेषबुद्धीने एखाद्याला मारण्यासाठी शोधत राहतो, कुठे शस्त्र मिळतात का, कुठे शस्त्र मिळतात का. शस्त्र विकणारे पण लोक समाजामध्ये आहेत. भगवान बुद्ध या सगळ्या आजीविकेचा निषेध करतात, निषेध आहे म्हणतात त्याचा. कारण ही जी आजीविका आहे ही समाजामध्ये अराजकता पसरवते. बघा तुम्ही, असे जे व्यवसाय करणारे लोक आहेत, शस्त्रांचा व्यवसाय, मद्याचा व्यवसाय, किंवा विषाचा व्यवसाय करतात लोक, असं जे काही आहे, या आजीविका करणाऱ्या लोकांमुळे समाजामध्ये अराजकता पसरते. लोक म्हणजे सामाजिक तत्वांचं पालन करत नाही, सामाजिक नीतिनियमांचं आचरण करत नाही, आणि त्यामुळे समाजामध्ये अराजकता पसरते, समाजामध्ये दुःख दरिद्री पसरते, भांडणं होतात, वादविवाद होतात, आणि त्या समाजामध्ये शांती कायम राहत नाही, अशांती असते, बेचैनी असते बघा. हे कारण आहे बघा याचे. हे सर्व भगवान बुद्धांनी त्यावेळेस बघितलं, बुद्ध काळात पण, की समाजामध्ये जी अशांती आहे, अराजकता आहे, याचे कारण काय आहे. कारण समाजामध्ये चुकीचा व्यापार होत आहे, चुकीचा व्यवसाय करणारे लोक आहेत, आणि चुकीचे व्यवसाय करणारे, चुकीची आजीविका करणारे जर लोक असतील तर समाजामध्ये शांती कशी राहील,
तर आपण हे सावध होऊन समजून घेतलं पाहिजे. तर भगवान बुद्धांनी स्वतः या गोष्टी पाहिल्या, म्हणून त्यांनी हा उपदेश केला की आपलं हे सामान्य जीवन जगत असताना आपली जी आजीविका असावी, जीवन जगण्याचं जे माध्यम असावं ते सम्यक असलं पाहिजे, चुकीचं असू नये, सम्यक असलं पाहिजे. म्हणजे आपली जी आजीविका आहे, पैसे कमवण्याचे मार्ग किंवा आपली आजीविका ही चांगली असावी, ही सम्यक असावी. चोरी करून, दुसऱ्यांना लुबाडून, दुसऱ्यांना फसवून पैसा कधीही कमवू नये. शस्त्र विकून, मद्य विकून किंवा अकुशल तत्व विकून पैसा कमवू नये, कारण ही मिथ्या आजीविका आहे. याला म्हटलेलं आहे मिथ्या आजीविका, चुकीची आजीविका आहे. म्हणजे माणूस स्वतः दुःखी राहतो, दुसऱ्यांना पण दुःख देतो. म्हणजे बघा, तुम्ही ज्यांना कोणाला विकाल, आता विष आहे, आपण ज्याला कोणाला विष दिलं त्याचं भलं होईल का? विष विकल्यानं भलं होईल का? नाही ना. ते विष हे जे आहे माणसाच्या कल्याणाचं नाही आहे. शस्त्र आहेत, शस्त्र विकल्याने माणसाचं भलं होईल का? बिलकुलच नाही. शस्त्र विकल्याने माणसाचं बिलकुल भलं होत नाही. मद्य विकल्याने म्हणजे दारू विकल्याने माणसाचं भलं होते का? बिलकुलच नाही. म्हणजे ही जी आहे हे सगळी आजीविका, याला भगवान बुद्ध म्हणतात ही मिथ्या आजीविका आहे, मिथ्या आजीविका. आणि या मिथ्या आजीविकेच्या विरोधामध्ये, म्हणजे मिथ्या आजीविका नष्ट करून माणसाने सम्यक आजीविका करावी, म्हणजे चांगली आजीविका, अशी आजीविका करा की ज्या आजीविकेमुळे तुम्हाला पण दुःख होणार नाही, दुसऱ्यांना पण दुःख होणार नाही. तुम्ही स्वतः अशांत होणार नाही, दुसऱ्यांच्या जीवनात अशांती येणार नाही. तुम्ही स्वतः बेचैन होणार नाही आणि दुसऱ्यांना पण तुम्ही बेचैन करणार नाही, दुःखी करणार नाही. अशी तुमची आजीविका असली पाहिजे. असं तुमचे पैसे कमवण्याचे माध्यम असले पाहिजे. तर अशा बाबतीमध्ये भगवान बुद्धांनी हा उपदेश केलेला आहे. तर बघा, बुद्ध म्हणतात की एखादा व्यक्ती आहे, पैसा कमवतो, बघा आपली आजीविका पूर्ण करण्यासाठी. तुम्ही पैसा कशासाठी कमवता हो? म्हणजे तुम्ही चिंतन करा, पैसा आपण कशासाठी कमवतो. तर तुम्ही याचं जे चिंतन कराल, किंवा आपण हे जे मेहनत करतो, कष्ट करतो पैशासाठी, पैसा पाहिजे ना आपल्याला. पैसा कशासाठी पाहिजे आपल्याला? काय काम आहे पैशाचं? जर पैसा नसेल तर माणूस जीवन जगू शकत नाही का? नाही जगू शकत? जगू शकतो ना, जगू शकतो ना. म्हणजे पैसा नाही म्हणून लोक मरू लागले असं होऊ लागलं का? गरीब पण जीवन जगतोच की नाही? ज्याच्याकडे पैसा नाही असा भिकारी, भीक मागणारा, तो पण जीवन जगतोच की नाही? जगतो की नाही? किंवा कुत्रे, मांजर, गाई, ढोरं ज्यांच्याकडे पैसाच नाही आहे ते पण जगतात की नाही? श्वास सुरू आहे की नाही? जीवन जगत आहेत की नाही? याचा अर्थ असा नाही की पैसा नको म्हणून. पैसा हवा आहे संसारिक लोकांसाठी. कशासाठी? तर बुद्धांनी त्यांचं स्पष्टीकरण केलं. एक तर संसारिक माणसाला आपला घर परिवार चालवण्यासाठी पैसा पाहिजे, फुकट काही मिळत नाही ना. त्यासाठी घर परिवार चालवण्यासाठी पैसा पाहिजे. दुसरं, आपल्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी माणसाला पैसा पाहिजे. बरोबर आहे ना? तुमच्या भौतिक गरजा, अन्न, वस्त्र, गाडी, बंगला, बँक, जे काही आपल्या भौतिक गरजा आहेत बघा, ह्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पैसा पाहिजे. कधी कधी तुम्ही आजारपणात सुद्धा पैशाची गरज पडते ना. डॉक्टरांकडे गेलं की अगोदर चिठ्ठी काढावी लागते 100 रुपयाची, आहे ना. इथून पैसा सुरू होतो, तिथून मग कट प्रॅक्टिस सुरू होते. हे तपासा, ते तपासा, पैसाच पाहिजे म्हणतात, पैसाच आहे की नाही. आजारपणासाठी सुद्धा तुमच्याकडे पैसा असला पाहिजे असं भगवान बुद्ध म्हणतात. कधी कधी एखादं संकट आलं अचानकपणे, म्हणजे होते ना असं कधी कधी बघा संसारामध्ये, अचानक कोणाचा ॲक्सिडेंट झाला, अचानक कोणाचा ॲक्सिडेंट झाला, अचानक अटॅक आला, एखादं कोणतं संकट झालं बघा. तर ह्या संकट काळामध्ये सुद्धा तुमच्याकडे पैसा असला पाहिजे की नाही? म्हणजे तुमच्या पारिवारिक गरजा भागवण्यासाठी, त्यानंतर तुमच्या भौतिक गरजा भागवण्यासाठी, तुमच्या आजारपणामध्ये, तुमच्या संकट काळामध्ये पैसा तुम्हाला हवा आहे. एवढंच काय, तुम्हाला दानपुण्य करण्यासाठी सुद्धा पैसा पाहिजे ना. दान करायचं आहे आपल्याला, धार्मिक कार्यासाठी, समाजासाठी दान करायचं आहे, पैसा पाहिजे की नाही तुम्हाला? म्हणजे एकंदरीत आपल्या संसारिक गरजा पूर्ण करण्यासाठी माणसाला पैशाची गरज आहे. पण हा जो पैसा आहे हा चांगल्या मार्गाने कमवता आला पाहिजे.
मिथ्या आजीविका करून पैसा कमवू नये, चुकीच्या मार्गाने पैसा कमवू नये, अकुशल मार्गाने पैसा कमवू नये. बुद्धाने या सगळ्या अकुशल म्हणजे वाईट मार्गाला, अकुशल मार्गाला मिथ्या आजीविका म्हटलेला आहे. मिथ्या आजीविका. या उलट भगवान बुद्धाने सम्यक आजीविका शिकवली. कशाला म्हणतात सम्यक आजीविका? भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. तर महासतीपठाण सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी सम्यक आजीविका कशाला म्हणतात, सम्यक आजीविका कशाला म्हणतात ते सांगितलेलं आहे महासतीपठाण सुत्तामध्ये. तर बुद्धांचे पाली वचन आहे. बुद्ध म्हणतात, कतमाच भिक्कवे सम्मा आजीवो ईद भिक्कवे, कतमाच भिक्कवे सम्मा आजीवो ईद भिक्कवे अर्य सावको मिथ्या आजीवं पहाय सम्मा आजीवेन जीवितं कप्पेति अयं उच्चति भिक्कवे सम्मा आजीवो होतीति. बुद्धांचे हे वचन आहेत, बुद्ध वचन, बुद्धांचे हे पाली वचन आहेत. बुद्ध काय म्हणतात? सम्यक आजीविका कशाने होते? कतमाच भिक्कवे सम्मा आजीवो. भिक्खूंनो, सम्यक आजीविका कशामुळे होत असते? बुद्ध पुढे म्हणतात, ईद भिक्कवे आर्य सावको. आर्य म्हणजे आर्य श्रावक. आर्य श्रावक म्हणजे कोण? भगवान बुद्धांचे जे कोणी अनुयायी आहेत, धम्माचं आचरण करणारे धम्मचारी, धम्मचारिणी, उपासक, उपासिका, कोणीही जे कोणी धम्म अनुयायी आहेत त्यांना आर्य श्रावक म्हटलेलं आहे. आर्य सावको मिथ्या आजीवं पहाय. मिथ्या आजीविकेचा प्रहार करतात. ज्या ज्या मिथ्या आजीविका आहेत त्याला नष्ट करतात, त्याला पहाय, त्याचा प्रहार करतात. मिथ्या आजीवं पहाय सम्मा आजीवेन, आणि सम्यक आजीविकेने जीवितं कप्पेती. सम्यक आजीविकेने आपलं जीवन जगतात. अयं उच्चती भिक्कवे. अशा प्रकारे भिक्खूंनो सम्मा आजीवो होती. अशा प्रकारे सम्यक आजीविका त्याची होत असते. समजलं? म्हणजे काय म्हणतात भगवान बुद्ध? मिथ्या आजीविकेला नष्ट करून ज्या ज्या काही मिथ्या आजीविका आहे त्या मिथ्या आजीविकेला दूर करून, नष्ट करून सम्यक आजीविकेने आपलं जीवन जगतो त्यालाच भगवान बुद्ध सम्यक आजीविका असं म्हणतात. म्हणजे मिथ्या आजीविकेचा दूर, म्हणजे मिथ्या आजीविकेला दूर करायचं आणि सम्यक आजीविका स्वीकार करून त्या सम्यक आजीविकेने आपलं जीवन यापन करायचं. तर आता हे तुम्हाला समजलं पाहिजे मिथ्या आजीविका कोणती आहे आणि सम्यक आजीविका कोणती आहे. तर त्याचाही भगवान बुद्धांनी संदर्भ दिलेला आहे. तर अंगुत्तर निकायामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलेला उपदेश आहे की मिथ्या आजीविका कशाला म्हणतात. हे काय काय केल्यानं तुमची आजीविका ही मिथ्या होते, अकुशल होते, वाईट होते, चुकीची होते. अंगुत्तर निकायामधला उपदेश आहे. तर भगवान बुद्धांनी सांगितलेला आहे 5 प्रकारचे व्यापार करणे, ज्याला बुद्ध मिथ्या आजीविका म्हणतात. किती प्रकारचे व्यवसाय? 5 प्रकारचे व्यवसाय आहेत, 5 प्रकारच्या आजीविका आहेत की ज्याला भगवान बुद्धांनी मिथ्या म्हटलेलं आहे, चुकीचं, अकुशल. हे 5 प्रकार आहेत बघा. हे 5 प्रकार असे आहेत की ज्याच्या आचरणाने, की ज्या जीविकेने तुम्हीही दुखी होता, तुम्ही लोकांना पण दुखी करता, समाजामध्ये लोक दुखी करतात तुम्ही. असे हे 5 प्रकारचे व्यवसाय आहेत. कोणते? भगवान बुद्ध सांगतात पहिला आहे शस्त्रांचा व्यापार, मिथ्या आजीविका आहे. जे कोणी लोक समाजामध्ये शस्त्रांचा व्यापार करत असतील ती मिथ्या आजीविका आहे. आणि का बरं मिथ्या आजीविका आहे? का बरं भगवान बुद्ध याला मिथ्या आजीविका म्हणतात? कारण शस्त्र हे समाजामध्ये हिंसाचार वाढवण्यासाठी असतात. शस्त्र कशासाठी आहेत? हिंसा वाढवण्यासाठी आहेत. बुद्ध काळामध्ये असे होते. तर बुद्ध काळ जो होता तो राजा महाराजांच्या काळ होता. त्या राजा महाराजांच्या काळामध्ये तलवारबाजी करणं किंवा धनुर्बाजी करणं वगैरे हे सगळं चालायचं. त्यामुळे बुद्धांनी तो उपदेश केलेला आहे. आजही समाजामध्ये शस्त्र विकणारे लोक आहेत.
शस्त्र विकतात आणि मग एखाद्या दिवशी भांडणं झाले, नाही ना, भांडणं झाले, एखाद्यामध्ये द्वेषबुद्धी आहे, तर बघा ही द्वेषबुद्धी एवढी हानिकारक आहे, समाजामध्ये जिथे कुठे हत्या होतात किंवा खून खराबे होतात, अशाचंही कारण हेच आहे की लोक शस्त्रांचा गैरवापर करतात. शस्त्रांचा गैरवापर आहे हा. म्हणून बुद्धानं म्हटलेलं आहे शस्त्रांचा व्यापार करणं ही मिथ्या आजीविका आहे. म्हणजे तो व्यक्ती स्वतःची म्हणजे मिथ्या आजीविकेनं जीवनयापन तर करतोच, पण ज्यांना कोणाला आपण शस्त्र विकले तो व्यक्ती काय त्याच्याने कांदे कापतो का? कांदे मिरच्या कापतो का? नाही ना. त्या शस्त्रांचा वापर कशासाठी होतो? लोकांना मारण्यासाठी होतो ना. मग ही मिथ्या आजीविका नाही का? म्हणजे स्वतः आपण मिथ्या आजीविका करतोय, स्वतः अकुशल करतोच, पण दुसऱ्यांना पण आपण अकुशल करण्यासाठी प्रवृत्त करतोय, प्रेरित करतोय. ही आपली मिथ्या आजीविका आहे. म्हणून भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे शस्त्रांचा व्यापार करणं ही मिथ्या आजीविका आहे. त्यानंतर दुसरा व्यापार म्हटलेला आहे पशूंचा व्यापार करणं ही सुद्धा मिथ्या आजीविका आहे. पशूंचा व्यापार करणं, बुद्ध काळामध्ये पशूंचा व्यापार होत होता. कशासाठी? कशासाठी? पशूंचा व्यापार व्हायचा बली देण्यासाठी. एखाद्या यज्ञयागामध्ये एखाद्या मोक्या प्राण्यांचा बली द्यायचा आहे, त्यासाठी पशूंचा व्यापार व्हायचा. पशूंचं मांस खाण्यासाठी पशूंचा व्यापार व्हायचा, किंवा पशूंकडून निर्दयी पद्धतीने कामं करण्यासाठी पशूंचा व्यापार व्हायचा. बघा, त्यामुळे पशूंचा व्यापार करणं ही मिथ्या आजीविका आहे असं भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे. बघा, आधी पशूंचा व्यापार होतो, म्हणजे बाजार भरतात ना पशूंचे, पण तिथे कशासाठी होतात व्यवसाय? की ते बैल वगैरे असतील, त्या बैलांचा व्यापार करून आपल्याला आपली शेती करायची आहे, शेतीची कामं करायची आहे, यासाठी ठीक आहे. परंतु जर चुकीच्या कामांसाठी, अकुशल तत्वांसाठी जर पशूंचा व्यवहार होत असेल, पशूंची विक्री होत असेल, तर ती चुकीची आहे. बघा, त्या पशूंच्या मांसांसाठी विक्री होत असेल, बघा ना, सरकारनं काही कायदे कानून काढलेले आहेत. म्हणजे काही बघा, काही वर्षांपूर्वी जसं हरणांची शिकार व्हायची, त्या हरणाची शिकार करून लोक त्याची कातडी विकायचे. बघा, किंवा बिबटे, वाघ, मोर यांची शिकार करून त्याची कातडे विदेशामध्ये विकायचे. बघा, त्याच्यामुळे त्या प्राण्यांची संख्या कमी झाली. तर सरकारला हे समजलं की हे पशूंचा जो व्यापार होत आहे हे चुकीचं होत आहे, हे मिथ्या आहे. सरकारने कानून बनवलं, कायदा काढला की अमुक अमुक प्राण्यांची हत्या करणे, अमुक अमुक प्राण्यांची कातळ विकणे हे मिथ्या आहे, हे बेकायदेशीर आहे. कशामुळं? सरकारला समजलं ना, हे सरकारला समजलेलं आहे की पशूंचा म्हणजे अकुशल तत्वांसाठी पशूंचा व्यापार करणं ही मिथ्या आजीविका आहे. म्हणून बघा, भगवान बुद्धाने शिकवलेलं आजही तंतोतंत लागू पडते. बघा, हे पशूंचा व्यापार करणं ही मिथ्या आजीविका आहे. त्यानंतर तिसरं सांगितलेलं आहे मद्याचा व्यापार करणं. मद्य, वाईन, नशिली पदार्थ, असे हे पदार्थ आहेत. म्हणजे मद्य घेतल्यानंतर किंवा मद्यपान केल्यानंतर माणसाची मती मंद होते, माणसाची बुद्धी भ्रष्ट होते, त्याला चांगलं काय आणि वाईट समजत नाही. बघा ना तुम्ही, समाजामध्ये असे पण काही लोक आहेत, म्हणजे एवढं मद्यप्राशन करतात, एवढी दारू पितात की त्यांना स्वतःचं घर कुठे हेही समजत नाही. काही जण नाल्यामध्ये पडतात. बुद्धिभ्रष्ट झाली ना, मतिमंद झाली, चांगलं काय वाईट काय त्यांना समजत नाही, स्मृती प्रज्ञा लॉस झाली. माझे जवळचे कोण, माझे दूरचे कोण, माझ्या रक्ताच्या नात्यातले कोण, माझे दूर, हे त्यांना समजत नाही. बघा, म्हणजे आपली बुद्धी भ्रष्ट करणारे, आपली मती मंद करणारे, आपली स्मृती भंश करणारे असे जे कोणते पदार्थ आहेत, दारू असोत, नशिली पदार्थ असो, यांचाही व्यापार करणं ही मिथ्या आजीविका आहे असं भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे. बुद्ध काळात पण तसं होतं, आजही समाजामध्ये होत आहे. बघा, हा तर खूप मोठा प्रश्न आहे समाजामध्ये. समाजातला सर्वात मोठा प्रश्न आहे मद्य विक्रीचा. काही ठिकाणी म्हणजे आम्ही बातमी आली बघा काही दिवसांपूर्वी पेपरमध्ये, कोणत्या तरी गावात महिलांनी उपोषण केलं. त्या
डायरेक्ट त्या मद्य विक्रीच्या दुकानापुढंच, वाईन शॉपी पुढंच, की इथून हटवा म्हणून महिलांनी उपोषण केलं बघा. शेवटी त्यांच्या उपोषणाला यश मिळालं आणि सरकारने ते मद्य विक्री बंद केली बघा. कारण बघा त्याच्यामुळं गावोगावी म्हणजे घरोघरी घर बेचिराग झाले, परिवार मातीमोल झाले, रस्त्यावर आले बघा, घर बेचिराग झाले, घराची राख रांगोळी झाली. कशामुळं? केवळ या मद्यामुळं झालं बघा, या नशेमुळं झालं. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की मद्य किंवा नशिली पदार्थांचा व्यापार करणं ही सुद्धा मिथ्या आजीविका आहे. त्यानंतर चौथं आहे विषांचा व्यापार करणं, म्हणजे जहर, ज्याच्यामुळे माणसं मृत्यू प्राप्त करतात, अशा विषारी पदार्थांचा व्यापार करणं सुद्धा अतिशय चुकीचं आहे, अकुशल आहे. तर विष विकण्याचाही सुद्धा व्यापार ही मिथ्या आजीविका आहे, असं भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे. आणि पाचवा आहे देह व्यापार. बुद्ध काळात पण देह व्यापार व्हायचा, ह्या शरीराची विक्री व्हायची, आजही होती बघा. बुद्ध काळात सर्वात मोठं उदाहरण आम्रपालीचं. आम्रपाली ही वेश्या होती, ज्याला नगरवधू म्हटलेलं आहे. पण जेव्हा ती बुद्धांच्या सहवासामध्ये आली तर तिने ते सगळं अकुशल कर्म सोडून दिलं. जे जे काही अकुशल कर्म, ते सगळं अकुशल कर्म सोडून दिलं. बुद्धांच्या सहवासामध्ये आली. सुरुवातीला अष्टशील उपोषित व्रत ग्रहण करून ती उपोषितधारी झाली. हळूहळू तिचं मन परिवर्तित होत गेलं, मन बदललं, विचार बदलले आणि नंतर ती भिक्षुणी झाली बघा. भिक्षुणी संघामध्ये प्रविष्ट झाली. ध्यान मनन चिंतन करून अरहंत भिक्षुणींपैकी एक झाली. किती छान उदाहरण आहे बघा, बुद्धाने सांगितलेलं आहे. बुद्ध म्हणतात की देह व्यापार करणं ही सुद्धा मिथ्या आजीविका आहे. आजही समाजामध्ये याच्यामुळे अराजकता माजलेली आहे. लोक कुशल अकुशल जाणत नाहीत आणि त्यामुळे समाजामध्ये आपण पाहतो की अनेक लोक याही कारणामुळे दुःखी आहेत. हे अशा प्रकारचे हे 5 व्यापार आहेत की ज्याला भगवान बुद्धांनी मिथ्या आजीविका असं म्हटलेलं आहे. शस्त्रांचा व्यापार करणं मिथ्या आजीविका आहे. पशूंचा व्यापार करणं मिथ्या आजीविका आहे. मद्याचा व्यापार करणं ही मिथ्या आजीविका आहे. विषाचा व्यापार करणं ही मिथ्या आजीविका आहे. आणि देहाचा व्यापार करणं ही सुद्धा मिथ्या आजीविका आहे. तर याचा अर्थ असा आहे की भगवान बुद्धांनी या 5ही व्यवसायांचा निषेध केलेला आहे. याला मिथ्या आजीविका म्हटलेलं आहे. तर बुद्ध म्हणतात या मिथ्या आजीविकेचा त्याग करून, या मिथ्या आजीविकेचा त्याग करून जी सम्यक आजीविका आहे, त्या सम्यक आजीविकेने आपलं जीवन यापन करणारे जे कोणी असतील ते त्यांच्या जीवनामध्ये सम्यक आजीविकेचा तत्वाचं आचरण करतात बघा. एवढं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपण आपल्या जीवनामध्ये जर शस्त्रांचा व्यापार करत असेल तर त्याचा त्याग केला पाहिजे. विषाचा व्यापार करत असेल त्याचा त्याग केला पाहिजे. किंवा हे जे काही सांगितलेलं आहे पशूंचा व्यापार आहे किंवा मद्याचा व्यापार आहे याचा त्याग केला पाहिजे. देहाचा व्यापार आहे याचा त्याग केला पाहिजे. आणि मेहनत करून सम्यक मार्गाने बघा, मेहनत करून कष्ट करून आपण पैसा कमवला पाहिजे. कारण काही काही ठिकाणी बघा ते म्हणतात ना, ते म्हणजे फुकटमध्ये मिळालेल्याचं महत्त्व नसते, पण मेहनत केली कष्ट करून मिळवलेला 1 रुपया सुद्धा असेल ना तर त्याचं महत्त्व माणसाला समजते बघा. कारण माणूस विचार करतो ना की आपण हा जो पैसा आहे हा मेहनत करून कमावलेला आहे, कष्ट करून घाम गाळून हा पैसा कमावलेला आहे, त्याचं त्याला समाधान मिळत असते बघा. हा उपदेश भगवान बुद्धांनी अनाथ पिंडकाला केला होता. कारण अनाथ पिंडक जो होता ना तो पैसेवाला होता, तो म्हणजे कोषाध्यक्ष होता बघा राजा प्रसन्नजिताच्या मंत्रिमंडळामध्ये. तर भगवान बुद्ध जाणायचे की अनाथ पिंडक जो आहे हा म्हणजे कोशागारातला प्रमुख आहे. तर बुद्धांनी अनाथ पिंडकाला उपदेश केला की अनाथ पिंडका, या सांसारिक जीवनामध्ये हे 4 प्रकारचं सुख तुम्हाला प्राप्त करता आलं पाहिजे. अनाथ पिंडक म्हणजे म्हणजे भगवान कोणते 4 प्रकारचे सुख आहेत की जे सांसारिक माणसाला प्राप्त केले पाहिजे. पहिलं, तुम्हाला धन प्राप्त करता आलं पाहिजे, पैसा कमवता आला पाहिजे, हे पहिलं सुख आहे. पण बुद्ध काय म्हणतात, हा पैसा जो आहे हा चांगल्या मार्गाने कमवता आला पाहिजे. म्हणजे धनार्जन करणे, चांगल्या मार्गाने पैसा कमवा,
चुकीच्या मार्गाने पैसा कमवू नका, कारण चुकीच्या मार्गाने कमवलेल्या पैशाचं सुख कधीही मिळत नाही. मेहनत करून, कष्ट करून, इमाने इतबारे, प्रामाणिकपणे इमानदारीनं कमवलेला जो पैसा आहे त्याचं जीवनभरपर्यंत माणसाला सुख मिळते. दुसरं काय, त्या धनाचा तुम्हाला उपभोग घेता आला पाहिजे. म्हणजे पैसा असून काही कामाचं नाही, त्या पैशाचा उपभोग पण घ्या, त्या पैशाचा लाभ घेता आला पाहिजे. तुमच्या पारिवारिक गरजा पूर्ण करता आल्या पाहिजे, तुमच्या भौतिक गरजा पूर्ण करता आल्या पाहिजे. आजारपणामध्ये पैसा लावता आला पाहिजे. बघा, नाही तर लोक आजारी पडतात पण नाही म्हणतात, नाही पैसा तसाच राहू द्या, साठवून पैसा तसाच राहू द्या, साठवून राहू द्या. डॉक्टर जर म्हटले 1.5 लाख 2 लाख खर्च येते, नकोच म्हणतात. ह्या गोळ्या बिस्किट खाऊन झालं तर झालं म्हणतात. ऑपरेशन नको म्हणतात लोक. अरे पैसा आहे ना, तो पैसा आपल्या आजारपणात कामी आला पाहिजे, आपल्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजे, दान पुण्य पण झालं पाहिजे. बरोबर आहे की नाही? म्हणजे त्या धनाचा, त्या पैशाचा लाभ तुम्हाला करता आला पाहिजे, उपभोग घेता आला पाहिजे. आणखीन बुद्ध काय म्हणते अनाथपिंडकाला, की अनाथपिंडक तिसरं जे सुख आहे ते आहे कर्जबाजारी न होण्यामध्ये. कर्जबाजारी होऊ नका. नाही तर आपण आपल्या गरजा, अमाप गरजा आहेत, अमर्याद गरजा आहेत, आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी माणूस कर्ज काढतो आणि मग कर्जाचे हप्ते फेडता येत नाही तर माणसाला मग टेन्शन येते. सकाळ झाली की सावकाराचा फोन येते, टेन्शन येते ना. का बरं? कारण आपल्या गरजा ह्या अमाप आहेत. गरजा पूर्ण करण्यासाठी, म्हणजे ज्या अमर्याद गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी माणूस कर्ज काढतो आणि त्या कर्जाचे हप्ते फेडता येत नाही तर आपण म्हणतो ना, अंथरूण पाहून झोपून जावं. अंथरूण पाहून पाय पसरावं. जेवढं आपलं अंथरूण आहे तेवढंच पाय पसरले पाहिजे. अंथरुणाच्या बाहेर पाय काढले की मग थंडी वाजते बघा पायाला, आहे की नाही? म्हणजे अर्थ असा आहे की आपल्या गरजा किती आहेत, त्या गरजा आपण पूर्ण करू शकतो की नाही, मग त्यासाठी कर्ज घेतल्यानंतर त्या कर्जाचे हप्ते आपण फेडू शकतो की नाही, या गोष्टीचा विचार केला पाहिजे ना. बरोबर आहे की नाही? कर्ज बाजारी होणं हे सुद्धा संसारिक लोकांचं खूप मोठं दुःख आहे. बघा, याचा अर्थ असा नाही बरं की कर्ज घेऊ नका. म्हणजे आवश्यक असेल तर कर्ज घ्या, पण विचारपूर्वक त्या कर्जाचे हप्ते आपल्याला फेडता येतात की नाही, तेवढी आपली मिळकत आहे की नाही, आपली पात्रता आहे की नाही, याचा पूर्ण विचार करूनच आपण कर्ज घ्यावं. कारण बुद्धाने सांगितलेलं आहे, कर्ज बाजारी न होणे हे सुद्धा गृहस्थी माणसाचं सुख आहे. आणि चौथं आहे धार्मिक जीवन जगण्यामध्ये. म्हणजे पैसा असू द्या, लाखो करोडो असंख्य पैसा असू द्या, पण जर धार्मिक जीवन आपल्यामध्ये नसेल ना तर त्याचं सुख आपल्याला घेता येत नाही. म्हणून धार्मिक जीवनाचं सुद्धा सुख भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. हे एकंदरीत भगवान बुद्ध म्हणतात की संसारिक माणसाने मेहनत करून, कष्ट करून आपली आजीविका पूर्ण करायला पाहिजे, सम्यक आजीविकेनं आपलं जीवन जगायला पाहिजे. तर मिथ्या आजीविका असेल तर त्याचा प्रभाव समाजामध्ये कमी होतो, त्याचा प्रभाव समाजामध्ये कमी होतो. ज्याप्रमाणे सूर्य आणि चंद्र कितीही प्रभावी असू द्या, कितीही तेजस्वी असू द्या, पण जर ढग आले तर त्यांचा प्रभाव कमी होतो, ग्रहण लागलं तर त्यांचा प्रभाव कमी होतो, जर धुके आले तर सूर्यचंद्राचा प्रभाव कमी होतो, तर धूमकेतू आले तर सूर्यचंद्राचा प्रभाव कमी होतो. अगदी याप्रमाणे जर माणसाने हिंसा केली तर त्याचा प्रभाव कमी होतो समाजामध्ये, चोरी केली तर समाजामध्ये, व्यभिचार केला तर समाजामध्ये प्रभाव कमी होतो, मद्यपान केलं तर समाजामध्ये त्याचा प्रभाव कमी होतो. आणि जर मिथ्या आजीविका असेल तर त्याचा प्रभाव सुद्धा समाजामध्ये कमी होतो. म्हणून समाजामध्ये आपला प्रभाव कमी होऊ नये, लोकांनी आपला सन्मान करावा, तर यासाठी सम्यक आजीविकेनं आपलं जीवनयापन करा. मिथ्या आजीविकेनं आपलं जीवनयापन करू नका. चांगल्या मार्गाने पैसा कमवा, कुशल मार्गाने पैसा कमवा, मेहनत करून, कष्ट करून आपली सम्यक आजीविका पूर्ण करा, कारण त्यामध्येच आपल्याला सुख मिळते. बघा, चुकीच्या मार्गाने मिळालेल्या पैशाचं सुख माणसाला मिळत नाही. म्हणून भगवान बुद्धाने म्हटलेलं आहे की प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये सम्यक आजीविका या तत्वाला समजून घेऊन त्याचं आपण आचरण केलं
पाहिजे. तर संसारिक माणसाकरिता हे तत्व तेवढंच महत्त्वाचं आहे. एवढंच काय, तर जे लोक गृहत्यागी आहेत, म्हणजे जे घरदार सोडून, जे कोणी घरदार सोडून गृहत्यागी झालेले आहेत, अशा श्रमणांसाठी सुद्धा सम्यक आजीविका महत्त्वाची आहे. लोकांना चुकीचं सांगून आपलं पोट भरू नये, श्रमणांना सुद्धा बुद्धाने उपदेश केलेला आहे. म्हणजे लोकांना अंधश्रद्धेचा उपदेश करून, अंधभक्तीचा उपदेश करून किंवा मिथ्या गोष्टींचा उपदेश करून, लोकांना फसवून, लोकांना लुबाडून आपण आपली आजीविका करू नये, हा उपदेश श्रमणांसाठी बुद्धाने केलेला आहे. तर बघा बरं, बुद्धांनी सर्वांसाठी सांगितलेलं आहे. एवढंच काय, एक बोधिसत्व सुद्धा बुद्धत्व प्राप्तीच्या मार्गामध्ये आपले जेव्हा जीवनयापन करतो, तर त्यामध्ये सुद्धा तो बोधिसत्व सम्यक आजीविकेचं व्यवस्थित तंतोतंत पालन करतो. तो कधी शस्त्राचा व्यापार करत नाही. बोधिसत्व शस्त्राचा व्यापार करत नाही, विषांचा व्यापार करत नाहीत, किंवा जे काही मद्य आहेत त्या मद्यांचा व्यापार करत नाही, समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवत नाही, अंधभक्ती, अंधविश्वास, मिथ्या दृष्टीचा उपदेश कधी करत नाही. म्हणजे आपल्या सम्यक आजीविकेनंच तो बोधिसत्व आपलं जीवनयापन करतो, मनाला चांगलं बनवतो, चांगली कर्म करतो आणि आपलं जीवनयापन करत असतो. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी शिकवलेलं हे जे 5वं तत्व आहे, सम्यक आजीविका, हे आपण खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यावं. जीवन जगत असताना चांगल्या मार्गाने जीवन जगा, चांगल्या मार्गाने पैसा कमवा, मेहनत करून, कष्ट करून पैसा कमवा आणि आपलं जीवन सुखी बनवा, अशा प्रकारचा बुद्धांचा हा उपदेश आहे. तर आजच्या या प्रसंगी पुनश्च एकदा आपल्या सर्वांप्रती मंगलकामना अर्पण करून तथागतांच्या आशीर्वाद गाथेने आपल्या सर्वांप्रती मंगलकामना अर्पण करून आजची धम्मदेसना आणि धम्मसंस्कार समाप्त करतो.